तुम्हा सगळ्यांचे संस्कार, तुमची शिकवण, या सगळ्याचं कौतुक आहे ना तुम्हाला फार. ते कसे फुसकेबार आहेत हे आता तुम्हाला कळेल. काय ते लवकर सांग. आणि हो, जागा मिळाली का तुला? ते महत्वाचं नाहीये बाबा. मी आता जी बातमी सांगणार आहे ना ती ऐकून तुम्ही सगळ्यात जास्त खुश व्हाल. तुमची लाडकी, सालस, सुशील, सद्गुणी मुलगी आहे ना स्वानंदी, ती सुद्धा बाहेर राहायला जागा बघते. काहीतरी बोलू नकोस. स्वानंदी कशाला जागा शोधेल? मी स्वतः स्वानंदी आणि नीलला इस्टेट एजंटशी बोलताना पाहिलं. तू दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं असशील. आई, मी ओळखत नाही का त्या दोघांना? आणि ज्या एजंटशी ते बोलत होते ना तोही माझ्या ओळखीचाच आहे. पण नील नाहीच आहे इथे. तो कसा जाईल तिच्या बरोबर? म्हणजे तू येणारच नाहीये का? का स्वानंदीला सोडून गेलाय कायमचा? खबरदार काही अभद्र बोलशील तर. कुणाची आहे माझी स्वानंदी? तो कशाला तिला सोडून जाईल ग? बरोबर आहे ग. स्वानंदी गुणाची आणि मी दुर्गुणी. आजी, तुला आता कळेल. तुझी गुणाची नात आहे ना, ती बाहेर वेगळं राहायला चाललीये घर सोडून, आणि त्यासाठीच त्या जागा बघताय. बहिणी, मी काय म्हणते, तुम्ही दोघं जण जहागीरदारांकडे जाऊनच येता का? हो हो, जाऊन या ना. आणि तसंही माझ्यावर तुमचा कोणाचाच विश्वासच नाहीये ना. प्लीज आई बाबा, तुम्ही दोघंही जाऊन या, जेणेकरून स्वानंदीच्या सासूलाही कळेल. म्हणजे तिची लाडकी सून आणि देशपांड्यांची आदर्श मुलगी एका घराची 2 घरं करायला निघाली. तू जरा गप्प बसशील का? बहिणी अहो, काय म्हणते ही? मला नाही हे खरं वाटत. ही एवढी मोठी गोष्ट स्वानंदीनं सांगितलं नाही आपल्याला. काल घरी येऊन गेली ती, एका अक्षरानं बोलली नाही. ही अशी गोष्ट लपवून ठेवली तिने आपल्यापासून. स्वानंदी वेगळी होती, घर फोडती. काहीतरीच काय बोलतोस वसंता? स्वानंदी असं कसं करेल? घर फोडणाऱ्यातला स्वभावच नाहीये मुळात तिचा. उलट सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी मुलगी आहे ती. आणि तुम्हाला न विचारता एवढा मोठा निर्णय ती घेईल का? आता गुपचूप वेगळं राहायचं असेल तर घेईन. गप्प बसा तू. हेच स्वभावात नाहीये तिच्या. नाही, स्वतःवरून ना तिची परीक्षा करू नकोस. बरं बाई, राहिलं. गप्प बस. पण मी काय म्हणतो, मला काहीतरी सांगायचं आहे या बाबतीतच. या बाबतीत म्हणजे नक्की कुठल्या बाबतीत? म्हणजे स्वानंदी घर शोधते याबद्दल? हो ना, म्हणजे मला आतून असं खूप वाटतंय की ते महत्वाचं आहे म्हणून. पण नेमकं तेच आठवत नाहीये. मग तुम्ही ना जरा गप्पच बसा. अगं, उगाच सगळ्यांचं टेन्शन वाढवताय तुम्ही. मी काय म्हणते ते पटतंय का तुम्हाला? अहो, आपल्या मुलीला आपण नाही का ओळखत? मला सांगा, स्वानंदी असा स्वार्थी निर्णय घेईल का? हो, ओळखतो ना. माझ्या दोन्ही मुलींना मी चांगलाच ओळखतो.
पण स्वानंदीला सरळ फोनच लावतो ना, ती खोटं नाही बोलणार माझ्याशी. नाही नाही भाऊजी, नाही म्हणजे मला असं वाटतं की संपदा जे म्हणते ते खरं आहे का याची आधी खात्री करून घेऊ आणि मग तुम्ही फोन करा स्वानंदीला. हे सगळं जर खोटं असेल ना तर खूप मोठा आरोप होईल स्वानंदीवर. आणि तिला खूप वाईट वाटेल अरे. नाही म्हणजे ती एक वेळ माफ करेल आपल्याला, पण तिच्यावर चुकीचा आरोप केल्याचा सल आयुष्यभर बोचत राहील आपल्याला. त्यातूनही स्वानंदीला काही बोलण्याआधी ना आपण नीलचा विचार करायला हवा. त्याला नाही आवडत कुणी आपल्या बायकोला बोललेलं. तो राग बघितलाय मी त्याच्या डोळ्यात. वाह, हुशार आहे हा स्वानंदी, स्मार्ट. तुला काय झालं मध्येच? कसं ना, सगळ्यांवर जादू करून ठेवली ती. हेच मला नाही जमलं म्हणून मी वाईट आहे. आता बघा, ती घर फोडतीये तरी सुद्धा तिचाच विचार सगळ्यांच्या मनात. चालू दे, आले मी. अशी काय ही? काय करायचं आता आपण? माझा पण गोंधळ उडालाय ग आता. संपदा खोटं बोलली असेल का? नाही, त्याचा विचार नको करायला आपण आता. काय आहे, या संपीच्या सांगण्यावरून, माग विजाच्या प्रकरणावरून मी स्वानंदीला हर्ट केलंय. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं. आता ती चूक मला परत नाही करायची. आई म्हणते ते बरोबर आहे. स्वानंदी तिच्या सासू सासऱ्यांना नाही दुखावणार. भाऊजी हा, काय झालं? दचकताय किती? म्हणजे चहा घेणार काय विचारायचं होतं मला. नकोय हो, मला काही नकोय, काही नको. कुठे मी इथे? माझ्या घरात आहेस? झाली का तुझी नेहमीची उठण्याची वेळ? डोकं दुखतं आणि अंगही दुखतंय फार. सतरंजीवर झोपायची सवय नाही अजिबात मला. सतरंजीमुळे नाही दुखत आहे का अंग तुझं? उलट श्रीमंत लोक अंग दुखतं म्हणून सतरंजी अंथरून त्यावर झोपतात. तू काल थंडाई प्यायलीस त्याच्यामुळे तुझं डोकं दुखतंय आणि नाच नाच नाचलीस त्याच्यामुळे अंग दुखतंय तुझं. मी थंडाई प्यायले? हा, त्या माणसाने आणून दिलेली ती थंडाई मी प्यायले? नाच नाचून धिंगाणा घातलास काय? हो काय म्हणते बच्ची मावशी? अशी वागली मी? बाय ग, कालच्या दिवसाची मला आठवण सुद्धा नकोय प्लीज. ते काय सांगणार आहेत? मी सांगते तुला, आहे ना माझ्याकडे सबूत आहे ना. माझ्याकडे सबूत आहे, मी दाखवते ना तुला. इकडे हा.
असं केलंय सगळं मी? मग काय भूतानं केलं? म्हणजे मी खोटं बोलत नाही, कळलं ना तुला? कशी वागले मी? वा, जाऊ दे ग, आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नाहीये. बाळू, तुझ्या बाईसाहेबांना चहा दे. नकोय चहा मला. नवीन कप आणलेत. टोमणे मारू नका वची वशी. टोमणे नाही मारत, खरंच आणलेत ग. गेली कुठे घरातली सगळी माणसं? तुझा हक्काचा माणूस तिथे बसलाय कोपऱ्यामध्ये दुखून. रात्री चाले आतमध्ये, काय झालं कोणाच ठाऊक बाई, इथे झोपलेत. निलिमा गेलीये नर्सरीमध्ये आणि स्वानंदी निरंजन गेलेत भाड्याचं घर बघा. मला न विचारता एवढी मोठी झाली का स्वानंदी? अगं बाई, आता आपण इथून जायला पाहिजे. इथे राहण्यात धोका आहे. धोका? हो. कसला धोका? हे इन्फेक्शनचा धोका आहे. काय वच्ची मावशी, आम्हाला इथल्या वातावरणाची सवय नाही ना. ललिताला बघितलं ना, आत्ताच ऍसिडिटी झाली. इथल्या पाण्याने आणखीन वाढेल ना, तो धोका. तो धोका आता सोडणार नाही तुम्हाला. तुम्ही जिथे जाल ना तिथे तुमचा पाठलाग करेल तो. ते तुमच्या कर्माचं फळ आहे. किती दिवस आणि कुठे पळणार? तुला कळलं नाही का चहा नकोय मला? माहितीये तुला का चहा नकोय तो. हा चहा घे, मी व्यवस्था केली आहे तुझी. माझी एक मैत्रीण राहते फ्लॅटमध्ये. तुझ्या एवढं मोठं टॉयलेट नाही बाई तिचं, पण आहे, व्यवस्थित आहे, स्वच्छ आहे. हा, मी नंदूला पाठवते पुढे, तू आवरून घे. चहा घे. बाळू, हा, बाहेर जा जरा. हो. आवर नंतर ते सगळं, जा आधी. काय झालं तुम्हाला? कशाला घाबरता उगाच? अगं, माझ्या तोंडचं पाणी पळालंय. तो चोर काल तुझा आणि माझा दोघांचाही पाठलाग करत होता. कुठला चोर? हे तुला कळत कसं नाही? आपल्या घरी चोरी झाली होती ना, तो चोर. काल रात्री तो त्याच्या म्होरक्याला घेऊन आला. माझ्या कानफटीत पण मारली काल रात्री. वर मला दम देऊन गेलाय. ते 2 ग्रॅमचे खोटे दागिने तुझ्या तोंडावर फेकायला परत येतोय म्हणून. अरे देवा, असं झालं का सगळं? मग तू तुझ्या थंडाईच्या नशेत आणि मी इकडे खातोय मार. तो चोर खोटे दागिने घेऊन कोणाच्या समोर आला ना, तर आपले पुरते 12 वाजतील. मग आता काय करायचं आपण? पहिली गोष्ट म्हणजे इथे सासू सासू खेळणं बंद कर. ती स्वानंदी जी कुठली जागा बघून येईल ना, तिथे आपण ताबडतोब राहायला जाऊया. परमेश्वरा, स्वानंदीला ना जागा लवकरात लवकर मिळू दे. एवढं सगळं जोडून आणलंय, त्याच्यात पाणी नको फिराय. काय कळत नाही रे बाळू, काय चाललंय त्या? अरे, माणसं दिसत नाही का रे तुम्हाला? सॉरी वचन सॉरी वचन लागलं असतं ना रे. पोरबांचं पोरग तो ओळख टाकलाय बाई. मी पण बघितलं, तो माणूस सारखा माधव भाऊजींच्या आणि ललिताच्या मागे मागे करत होता. आणि रात्री भलत्याच माणसाला घेऊन आला. मला सुरुवातीला वाटलं की तो नशेत आहे, पण नंतर मी ते बघितलं ना, ते बघून माझं डोकंच गरगरलं रे. काय माणसं असतात म्हणजे ही. कधी कधी वाटतं ना बाळू, त्यांना जाऊन असं जाब विचारावं. पण इतकी महाबिलंदर आणि बनेल माणसं ना, तिथल्या तिथे मला कहाणी ऐकवतील एखादी बनव.
त्या मुलाला शोधलं पाहिजे. पण तू इथला नाहीये म्हणताय ना? नाही ना, आता 7 पुरख्यांची माहिती गोळा केली असते, पण तो इथला नाही. मग अशी तुम्ही बाहेर पडलात, मलाही बाहेर काढलं. हो, बराच वेळ दोघं काहीतरी हळूहळू बोलत होते. हो, ते पूर्णाच्या पोळीच्या चोरीचं बोलले तर भाऊजी किती दचकले नाही. मग मला काय वाटतं वत्ती मावशी, त्यांच्या डोक्यात काहीतरी चाललंय एवढं नक्की. हा, म्हणूनच लक्ष ठेवायला पाहिजे. त्यांच्या डोक्यात चक्र चालायला लागली ना, काहीतरी घोटाळा करतात ही लोक. अरे 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 किती ओरडता रे, हळू खेळा रे बाळांनो. भाजी निवडून झाली की लसूण शिरून ठेवा. द्या त्या मी करते. नको ग, 2च आहेत. बस ग बस, झालं. आईंची तब्येत बरी आहे ना? नाही, अचानक फिरायला गेलं म्हणून विचारते. तब्येत बरी आहे ग, डोकं भणभणतंय म्हणालेली सकाळी. हो, का गेली मग ती हवेत? डोकं आणखी दुखेल तिचं. बाबांनी वॉकसाठी नेलं असणार. हल्ली त्यांचा वॉक राहून जातोय ना. हो, काय माहिती वॉक साठी गेलेत की घरात बोलता येत नाही म्हणून स्पेशल बोलायला बाहेर गेलेत. काय रे बाळू? हो, मावशी जाऊ द्या ना, आपण नको बोलूया त्याबद्दल. अहो, जागेचं काय झालं? बघितली आहेत बरीच घरं, आली आहे कल्पना भाड्याच्या घरांची. ते काय तेच तर चालू आहे कॅल्क्युलेशन सगळं. हो ना, खूप महाग आहेत भाडी, आणि त्या मानाने घर काही चांगलं नसतं. अगं अडलेली माणसंच भाड्याचं घर घेतात ग, आणि अडलेल्यांना फसवणं फार सोपं आहे या जगात. तुम्ही कधी घेतलं नाही ना असं घर, कदाचित फसवतही असतील तुम्हाला. अहो नाही बाळू दादा, का फसवतील? आणि अख्खं जग आपल्याला फसवायला टपले असा विचार केला ना की मग कुणीच चांगलं दिसत नाही, असं माझी आजी म्हणते. नाही खरंय, माझाही विश्वास आहे जगाच्या चांगुलपणावर. पण आता घराचं काय करायचं? आपण ना हे आले की एकदा हिशोबाला बसूया, म्हणजे आपलं इन्कम किती आहे, खर्च किती आहे ते कॅल्क्युलेट करू, आणि मग बघू ना किती भाडं देणं परवडतंय. लहान का असेना पण भाड्याचं घर घेऊ. स्वानंदी, पण आईना नाही चालणार लहान घर. मला काय वाटतं माहितीये, माझ्या नर्सरीची जागा आपण विकूया आणि घर घेऊ. नाही या भाऊजी, आता आपल्या मालकीचं असं काही विकायचं नाही. जे जायचं होतं ते गेलंय, पण जे आहे ते आता जपून ठेव. पुन्हा असं बोलू नका. आणि ना, हे असं ताट विकून पाट नाही विकत घ्यायचं. शहाणी झाली माझी पोर. पण हा शहाणपणा मी तुमच्याकडूनच शिकले. हो, आठवतंय का तुम्हीच सांगितलं होतं आयुष्य सगळं शिकवतं. हा, आता मी फार काही आयुष्य पाहिलं नाहीये, पण त्या लिलावाचे आवाज अजूनही माझ्या कानात आहे. आता ना हातचं काही जायला नको. भावनेच्या भरात बोलून गेलो, सॉरी. अहो सॉरी काय भाऊजी, आणि जे परवडेल त्या घरात ऍडजस्ट व्हायलाच हवं, आणि आई करतील ऍडजस्ट. हा, अगं पण गेले कुठे ही लोक? दागिन्यांचं प्रकरण व्यवस्थित पार पडलं म्हणून सुटकेचा निश्वास टाकला होता मी. म्हटलं चला आता कोणी त्या दागिन्यांबद्दल विचारणार नाही. हो ना,
एवढा घराचा लिलाव झाला, पण अत्यंत अक्कल हुशारीने तू सगळ्या गेमवर स्वतःचा ताबा मिळवला. हे काय नवीन उपटलं मध्ये? त्या बच्ची मावशीने चोराला शोधायच्या आत तुम्ही त्या चोराला शोधा. 50,000 देऊन टाका त्याला, हे तोंड बंद होईल त्याचं. कुठले कुठले 50,000 म्हणतेस तू? गुंडाळू नका तुम्ही मला. बिल्डरला देण्यासाठी जे बाजूला काढून ठेवलेत ना 50,000 ते. ते अरे लक्षात नाही रे, विसरलो. 50,000 बाजूला ठेवून विसरण्या इतपत मातब्बर राहिलेलो नाही आता आपण. हो, पण त्या चोराला कुठून आणि कसं शोधायचं आता? त्यांनी कसं शोधून काढलं आपल्याला ना तसंच. अरे बापरे, म्हणजे पुढची धुळवड यायची वाट बघायला लागणार. तर त्या आधी कसं काय शोधायचं? औषध घेतल्यावर जसं नशेत असतं ना तसे नशेत असल्यासारखी का वागता इथे आल्यापासून? तो रंग खेळायला आला होता ना इथे, म्हणजे इथे आसपासच राहत असणार. शोधा त्याला. हो, त्याला तर शोधावंच लागेल, आता आपल्या सगळ्या प्लॅनचा शिमगा होऊन जाईल. पण जे कराल ना ते सावधपणे करा. तर बच्ची मावशींना अजिबात कळता कामा नये. नशीब हे सगळं अजून त्यांना कळलेलं नाहीये. त्या आकाश पाताळ एक केलास त्या पाहिजे. मी शोधतो त्याला, पण आधी आपल्याला घरी जायला हवं. नाही तर कुठे गेला होता, का गेला होता, 1000 प्रश्न विचारून पश्चिम मावशी फैलावर घेतील आपल्याला. काय काय नशिबात अजून वाढवून ठेवलंय परमेश्वरालाच ठाऊक.